असतील तर घ्या. पुढची आकृती घ्या. व्हिडिओ चालू ठेवा सगळे. सांगा पुढं काय येईल आता. हम्म. बरोबर, सांगा कसं उर्वी. याने कसं, क्रम काय आहे? पहा, तुम्ही जर पाहिलं पहिल्यावरून दुसरी, तर बघा पहिल्यावरून दुसरी आकृती येताना या ठिकाणी फक्त या एल ची जी पोझिशन आहे ती बदलली नाही. पहा, तर काय बदललं, तर बदललं फक्त या एका बाजूचं खालच्या बाजूची जी रेष आहे ती कमी झाली. दुसऱ्यांदा मात्र काय झालं, आता इथून इथे जाताना मात्र एल ची दिशा बदलली, पण वरची रेषा मात्र कमी झाली नाही. म्हणजे एकदा एक रेष कमी होते, एकदा एल ची दिशा बदलते. मग आता बघा, दिशा एकदा बदलली एल ची, की आता एल ची दिशा बदलणार नाही, तर जो अर्धा भाग आहे खालचा रेषेचा तो निघून जाण्याची वेळ आहे. याच्या पुढची जर आकृती विचारली असती तर या ठिकाणी मात्र पुढच्या आकृतीला एल ची दिशा बदलली असती, वरच्या रेषा आहे तशा राहिल्या असत्या. म्हणजे एकदा एल ची दिशा बदलते, एकदा रेषा कमी होते, अशा पद्धतीने ही आकृती गेली. झालं. पुढचं घ्या.
सांगा आता. श्रेया सांगताय? पर्याय देतो मी. बोला. आता तर येईल सांगता. शेवटी सांगताय. बघा ना, याच्यावरून हे काय झालं, मग इथं काय झालं, मग इथे काय झालं. उर्वी, तेज मनस्वी. एवढी अवघड नाही आकृती. बरं ठीक आहे, मी सांगतो बघा. बघा, पहिल्यांदा डाव्या बाजूला 3 गोल होते, रेषा असलेले गोल. उजव्या बाजूला 2 होते. या दोघांनी बघा आपली पोझिशन बदलली. कुठे गेले ते? तर डाव्या बाजूला आले. लक्षात येतंय तुमच्या? पण एकाड एक. बघा, एकाड एक. अगोदर ते इथं होते. आता तो कुठं आला? हा खाली सरकला. हे बघा इथं. उरलेले तिकडे वर राहतात 3. आता पहिल्यांदा तर काय होतंय बघा. पहिल्यांदा तर सरळ सरळ आपल्याला पाहिल्यावर एकाड एकचं पण द्या सोडून. बघा, एकदा 2 जे आहेत गोल, ते उजव्या बाजूला, पुन्हा डाव्या बाजूला, पुन्हा उजव्या बाजूला, पुन्हा डाव्या बाजूला. मग आता मला एक सांगा, दुसरी गोष्ट, सगळे मिळून जे गोल आहेत ते 5च आहेत. इथं 5 आहेत,
इथं 5 आहेत, इथं 5 आहेत, इथं 5 आहेत. म्हणजे एका बाजूला 2 असतील तर दुसऱ्या बाजूला 3 आहेत. आता सरळ-सरळ आकृती पाहिली, तर आपल्याला हे तर लक्षात येतंय, की आता जे 2 गोल आहेत, ते कुठल्या बाजूला असणार आहेत? उजव्या. तुम्ही जर उत्तरातले पर्याय पाहिले, तर उजव्या बाजूला 2 गोल असलेली आकृती कोणती दिसते तुम्हाला? बघा बरं. झालं. बाकीचं तर पाहायची गरजच नाही. इथंच संपलं. याच्यात एकच गोल दिलाय, येणारच नाही. याच्यात उजव्या बाजूला 3 गोल आलेत. उजव्या बाजूला आता 2च गोल यायला पाहिजे. हेही येणार नाही, हेही येणार नाही. झालं एकच उत्तर राहतंय. घ्या लिहून. हां. अशी एकच आकृती आहे पर्यायामध्ये. बघा तुम्ही. म्हणून मी म्हटलं तुम्हाला पर्याय दिल्यावर अजून व्यवस्थित समजेल. ठीक आहे. झालं? ओके. पुढचं घ्या. माझे गोलवरचे कमी जास्त आलेत ते सारखेच आहेत बरं का लक्षात घ्या. हां, बारके मोठे. हां. एक बाजू कमी जास्त होत जाते. इथं भरीव नाही हां. 1 मिनिट. हे बघा हे जे आहे हे आहे ना पोकळच आहे बरं का. भरीव नका काढू ते. हे बघा हे. माझ्याकडून चुकून गोल झाला रंगवला जास्तीचा. पोकळच आहे तो हां. तेवढं लक्षात ठेवा. हं, 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 हं.
बरोबर. म्हणजे काय होतंय बघा, प्रत्येक तुम्ही आकृतीला एक-एक आकृती जेव्हा पुढे सरकताय, तेव्हा वरचे जे गोल आहेत ते मध्यभागी येतायत पहा. हे बघा इथं आला तो, आलेला दिसतोय. पोकळ आहे बरं का तो. दुसऱ्या इथून इथं जाताना हा इथला जो भरीव गोल आहे, तो मध्यभागी आलाय पहा. त्याच्यानंतर इथला पोकळ गोल मध्यभागी आलाय पहा. मग आता हा उत्तर तुमचं येणार आहे. उत्तर ही अशी आकृती येणार आहे. हे बघा, इथं पोकळ गोल येईल, इथं भरीव गोल येईल, जो आहेच अगोदरच. इथं पोकळ गोल येईल, जो इथं आलाय. आता हा जो भरीव गोल आहे, तो मध्यभागी येईल. जसा आहे तसाच. हे उत्तर आहे तुमचं. लिहून घ्या. व्हेरी गुड. लिहून घ्या. झालं? बोला. दुसऱ्या नंबरची जी आहे तीच येणार. हां, काय होतंय? सांगा श्रेया. बरोबर आहे अर्जुन. हां, श्रेया सांगा काय झालंय? क्रमाने काय होत जातंय? सार्थक व्हिडिओ चालू ठेवा. सार्थक, मनस्वी. बरोबर. बरोबर. बघा, तुम्ही जर नीट पाहिलं तर साध्या सोप्या भाषेत काय होतंय, जेव्हा आकृती एकावरून दुसरीकडे जाते, दुसरीवरून तिसरीकडे जाते, तेव्हा या चौरसात काय फरक होत नाही. तो चौरस आहे तसाच राहतो. ही पहिली गोष्ट. आता दुसरी गोष्ट, जेव्हा पहिल्यावरून दुसरं किंवा दुसऱ्यावरून तिसरं पुढे पुढे आकृती जेव्हा जाते, तेव्हा सगळे बाण आपल्या विरुद्ध दिशेला होतात. म्हणजे बघा, आता या शेवटच्या आकृतीमध्ये बाणांची दिशा अशी आहे, ती अशी होणार. हा बाण असा होणार, हा बाण असा होणार आणि हा बाण असा होणार. विरुद्ध दिशेला तोंड होतात बाणांची. बस एवढंच आहे. आता मध्ये असलेले बाण जे आहेत, ते इथं असलेल्या बाणाची दिशा वर होती, ती इकडे खाली होणार आणि खाली असलेल्या बाणाची दिशा वर होणार. ही त्याचं उत्तर आहे.
शौर्य समजलं का? फार अवघड नाहीये. शौर्य, ओके. पुढचं सांगता मग आता तुम्ही? घ्या पुढचं. तुम्ही सांगा आता पुढचं. हे गोल सारखे आहेत बरं का. माझे आता कमी जास्त होतील थोडे. हा हा, फिरतंय की. हा, सांगा शौर्य आता काय होतंय. सोपं आहे, सांगा. शाबास, व्हेरी गुड. बघा क्रमाक्रमाने काय काय बदल होते. तर पहिली गोष्ट, चौकट आणि गोलात काय बदल होत नाही. चौकट आणि गोल आहे तसेच आहेत. तर चौकट आणि गोल मी पहिल्यांदा काढून घेईल किंवा पर्यायामध्ये बघेल. दुसरी गोष्ट, या गोलाच्या मध्ये असलेलं जे प्लसचं चिन्ह आहे ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं 90 डिग्रीत फिरतंय पहा. पहिल्यांदा ते इथं होतं, नंतर इथं झालं, नंतर इथं झालं, तर ते आता इथं येईल. आणि दुसरी गोष्ट बघा, मी पहिल्यांदा इथं या ठिकाणी प्लसचं चिन्ह देतो. आता दुसरी गोष्ट, क्रमाक्रमाने तुम्ही जर पाहिलं, तर जेव्हा हे प्लसचं चिन्ह जागा बदलतंय, तेव्हा प्रत्येक आकृती गणिक हे मल्टिप्लायचं जे चिन्ह आहे, साइन आहे, ते एक एक न वाढत जाते. म्हणजे आता इथे येणार आहेत 1, 2, 3, 4 आणि 5 चिन्ह. आणि एरो जे आहेत, एकदा 2 होतात, एकदा 1 होतो, एकदा 2 होतात, एकदा 1 होतो. म्हणून तुमचं उत्तर इथं दिसतंय पहा. घ्या लिहून. झालं? सायली, तुम्ही सांगा आता पुढचं.
काय 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 नाही नाही, जे आहे ते नीट बघा. तुम्ही ठरवा. तुम्हीच बघा आणि उत्तर सांगा. मी बरोबर काढलंय. हा, सांगताय सायली? सायली, हा, सांगा. हा, सार्थक सांगा. थांबा उर्वी. हा, बोला सार्थक. का हो सांगा, बरोबर आहे. का पण तसं? बरोबर. बघा, व्हेरी गुड. पहिल्यांदा दिलेली आकृती होती, त्या आकृतीमध्ये 2 आकृत्या होत्या. एक होता षटकोन म्हणजेच हेक्सागॉन आणि पेंटागॉन. हेक्सा म्हणजे 6, पेंटा म्हणजे 5. तर बघा या ठिकाणी हेक्सागॉन जो काढलाय त्याच्या सोबत मात्र 5 रेषा दिल्यात आणि पेंटागॉन काढलाय त्याच्या सोबत उजव्या बाजूला मात्र 6 रेषा दिल्यात. म्हणजेच पोझिशन्स बदलल्यात. मग आता इथे आपल्याला जो स्क्वेअर आहे आणि ट्रँगल आहे, तर स्क्वेअरच्या रेषा असतात 4 आणि त्याच्यासोबत आहे ट्रँगल, पण ट्रँगलच्या रेषा 3 या बाजूला येणार आणि स्क्वेअरच्या 4 रेषा उजव्या बाजूला जाणार. गेली. काय अवघड नाही पहा. साधं सोपं आहे. झालं? सायली तुम्ही नाही सांगितला. आता पुढचं सांगा सायली. सोहम व्हिडिओ चालू ठेवा सोहम. सोहम समजताय ना? मग आज बोला ना तुम्ही काय. नाही 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 नाही. सारखेच आहेत ते. सोपं आहे आता. सांगा बरं. थांबा बरं एक मिनिट. बरोबर. पी क्यू पी क्यू आणि एक पी वाढणार. तुमचं उत्तर हे असेल. लिहून घ्या. समजलं? हा, पुढचं घ्या.
अर्जुन सांगताय. हम्म. हो, सांगा की. परत एकदा सांगा. काय झालंय सांगा बरं. बरोबर आहे, सांगा काय. म्हणजे साधं सोपं काय होतंय पहा, तुम्हाला दिलेली पहिली जी आकृती होती, त्या आकृतीमध्ये फक्त वर असलेली आकृती एक-एक टप्पा खाली जाते आणि ती जेव्हा एकदम शेवटी येते, तेव्हा पुन्हा वर जी असेल आकृती तीच जागा बदलत जाते. तुम्ही नीट बघा, जागा कोण बदलतोय? हे बघा, भरीव गोल खाली गेला, पुन्हा खाली गेला, पुन्हा खाली आला. आता शेवटी आला भरीव गोल. तर आता मग तो पुन्हा वर नाही जात. तो आहे तिथेच राहतोय. आता एक नंबरला कोण आहे? तर प्लस आहे. तर इथून इथे जाताना आता प्लसच खाली-खाली जागा बदलत जाते. बघा इथं होतं ते इथं आलं. आता ते इथं येईल आणि ह्या सगळ्या आकृत्या वर-वर सरकतील. तर मग बघा मायनस वर गेलं, त्रिकोण वर गेलं, प्लस खाली आलं आणि भरीव गोल आहे तिथंच राहील. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढची जर आकृती विचारली असती, समजा आता विचारली नाही, पण समजा, तर या प्लसने पुन्हा खाली पोझिशन बदलली असती. म्हणजे मायनस, ट्रायंगल, भरीव गोल आणि प्लस. एकदा प्लस खाली आला, की मग या मायनसने जागा बदलायला सुरुवात केली असती. अशा पद्धतीने ते. लिहून घेतलं? ओके. पुढचं घ्या. अंजली सांगताय? हां, सांगा बरं. बोला. म्हणजे बघा, जो स्क्वेअर आहे, तो स्क्वेअर 90 डिग्री क्लॉकवाईज फिरतोय. गोल जो आहे, तो 45 डिग्री. बघा आता, इथे होता, तो इथे आला, म्हणजे 45 डिग्रीज झालं हे. नीट बघा, हे बघा.
म्हणजे 45 डिग्री मध्ये अँटी क्लॉकवाईज फिरतोय आणि एस जो आहे तो एस क्लॉकवाईज 90 डिग्रीत फिरतोय. लिहा लिहून. झालं. पुढचं घ्या. बोला. सोहम सांगताय. गोल तर येणारच आहे. त्याचे चार भाग तर येणारच आहेत. आता सांगा. हा, सांगा. हा, व्हेरी गुड. श्रेया सांगा. हम्म. बरोबर. म्हणजेच तुम्ही जर साध्या सोप्या भाषेत पाहिलं, तर हा तिथं जातोय, तो तिथं जातोय म्हणण्यापेक्षा तुम्ही जर नीट पाहिलं, तर गुणिलेचं चिन्ह जागा बदलत नाही. बाकी सगळ्या आकृत्या अँटी क्लॉकवाईज फिरतायत. हे बघा अशा. हे बघा अशा. हे बघा अशा. फिरतायत की नाही? अँटी क्लॉकवाईज फिरतायत. फक्त गुणिलेचं चिन्ह मात्र आपली जागा बदलत नाही. तुम्ही जर नीट पाहिलं, तर हे बघा त्रिकोण इथं आलाय, स्टार इथं आलाय, हा इथं गेलाय. याच पद्धतीनं ह्या आकृत्या आहे बघा अशा जागा बदलते. आता इथे पण तुमच्या जे उत्तर आकृती आहे त्याच्यामध्ये पण अँटी क्लॉकवाईज आकृत्या आपल्या जागा बदलतील. लिहून घ्या. झालं.
हो, सांगा की तुम्ही. हं. बरोबर. हां, बोला अर्जुन. तुमचं काय म्हणणं आहे? नीट ऐका आता. व्हेरी गुड. तुम्ही नीट जर पाहिलं तर नुसतं संख्या वाढत नाही. लक्षात घ्या. चौकोन खालीच आहे, तर जागा बदलल्यावर सुद्धा खालीच राहतात. आणि गोल वरच्या बाजूला आहे, तर जागा बदलल्यावर वरच राहतात. हे लक्षात घ्या. आणि क्रमाक्रमाने एक-एकने वाढत जातात. तर बघा या मधल्या आकृतीत काही बदल होणार नाही. ही आहे तशीच राहील. आणि वर आता जे गोल आहेत ते 1, 2, 3 आणि 4 होतील. आणि खाली चौरस पण 1, 2, 3, 4 होतील. लिहून घ्या. एक मिनिट, एक मिनिट. हा, सॉरी सॉरी. बरोबर. खाली 3च होते. वरून खाली फक्त वर गेलेल्या जागा बदलत आहेत. बरोबर. झालं लिहून? पुढचं घ्या. सांगा आता पुढं काय आहे. एक मिनिट, एक मिनिट. हा, माझ्याकडून चुकली. ही मध्ये गोल नाही हा, षटकोन आहे. हा, कसं सांगा? म्हणजे बाहेरची म्हणा. बरोबर. म्हणजे काय होतंय बघा, सगळ्यात बाहेर असलेली आकृती सगळ्यात आत जाते. हा, सांगा की.
तसं नाही. छोटी होती म्हणण्यापेक्षा सगळ्यात बाहेर असलेली आकृती आत जाते आणि आतल्या आकृत्या क्रमाने बाहेर येतात. या दिव झालं? गार्गी, अंघोळ करून बस. दात घास, अंघोळ कर आणि मग बस. उर्वी, एक मिनिट, एक मिनिट. हा, सांगा मनस्वी. हम्म. हा, बोला बोला. हम्म. हम्म. बरोबर. म्हणजे बघा, स्टिक जर तुम्ही हा, उर्वी बोला तुम्ही. हम्म. म्हणजे बघा, जी स्टिक आहे ते स्टिक घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं 90 डिग्रीत फिरते. दुसरी गोष्ट, जेव्हा स्टिक आपली पोझिशन बदलतीये, तेव्हा स्टिकच्या बरोबर असलेलं जे अँगलचं चिन्ह आहे, ते अँगलचं चिन्ह पण प्रत्येक वेळी विरुद्ध दिशेला जागा बदलतंय आणि जो बाण आहे, तो बाण सुद्धा, एरो जो आहे, तो एरो पण आपली विरुद्ध दिशेला जागा बदलतोय. ठीक आहे, पुढचं घ्या. हो, सांगा.
बरोबर. व्हेरी गुड. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 बाजू असलेली आकृती काढायची. पण आतमध्ये मात्र डॉट किती येणार? 6च येणार. झालं. झालं? एक मिनिट हा. आता आकृती चुकली माझ्याकडून. हा. हो, सांगा की. हम्म. नाही, नाही. 90 डिग्रीतच. हा, बरोबर. हम्म. म्हणजेच पहिलीच आकृती पुन्हा येईल. हा, सांगितलं की आता. बघा, आकृती जी आहे ती क्लॉकवाईज फिरते आणि क्रमाक्रमाने पहिलीवरून दुसरी, तर ती रेष सरळ झाली खालची. पुन्हा दुसरी रेष सरळ झाली. पुन्हा डावीकडची बघा, पहिल्यांदा डावीकडची रेषा खाली झाली, आता उजवीकडची रेषा खाली होणार. सोपं होतं पहा. मला वाटत नाही यात काय कोणाला फारशी अडचण आली असेल. खूप सोपा टॉपिक आहे हा. तर या ठिकाणी आपण थांबतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या ठिकाणी आपले तीनही टॉपिक संपलेले आहेत.